जय शिवराय मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील बचत गटासाठी मिनी ट्रॅक्टर योजना राबवली जाते, ज्याच्या अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना 90% पर्यंत अर्थात 3,15,000 रुपयाचं अनुदान दिलं जातं। मिनी ट्रॅक्टरला 3.5 लाख रुपयाचा खर्च ग्राह्य धरून या योजनेअंतर्गत 3,15,000 रुपयापर्यंत अनुदान हे 2 टप्प्यामध्ये लाभार्थ्यांना या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं आणि याच योजनेकरता हिंगोली जिल्ह्यामध्ये अर्ज मागवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, या योजनेकरता प्रत्येक वेळोवेळी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज मागवले जातात। काही जिल्ह्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या जिल्ह्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात, तर काही ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेतले जातात आणि अशाच प्रकारे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग हिंगोली यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने हे अर्ज दाखल करायचे आहेत। याच्यामध्ये जो स्वसहायता बचत गट असेल याच्यामध्ये कमीत कमी 10 सदस्य असावेत आणि याच्यामधील 80% अर्थात 8 पर्यंत सदस्य हे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील असावेत। अशा प्रकारची याच्या अंतर्गत अट आहे। याच्या अंतर्गत ट्रॉली किंवा इतर काही खर्च जर असेल, इतर काही जास्त अवजार घ्यायचे असतील तर ते लाभार्थी स्वतःच्या खर्चाने बचत गट स्वतःच्या खर्चाने घेऊ शकतो। याच्यासाठीच्या अटी शर्ती निकष याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे आणि याच अटी शर्ती निकषाच्या आधारे ही योजना राबवली जात आहे आणि याच्यासाठी आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवली जाते। ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे अर्ज मागवले जातील त्या जिल्ह्याचे अपडेट येतात, अपडेट वेळोवेळी आपल्याला दिले जातील। तुर्तास योजना काय माहित नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची पूर्ण लिंक दिलेली आहे। सजेशन मध्ये सुद्धा योजनेच्या GR बद्दल सविस्तर माहिती आपल्याला मिळेल। धन्यवाद।